नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत मोराच्या चिंचोलीला, म्हणजे मोराचं स्वतःचं राज्य. इथं माणसं कमी, मोरं जास्त ॲटिट्यूडमध्ये फिरताना दिसतात. आम्ही सकाळी 6ला जायला निघालो, तर व्ह्यू एकदम भारी होता. तेवढ्यात माझ्या भावाला उलट्या यायला लागल्या व त्याचं तोंड बघू शकता तुम्ही. मग आम्ही परत त्याला इग्नोर करत गाडीमध्ये बसलो व निघालो. तेवढ्यात आम्ही मोराच्या चिंचोलीजवळ पोहोचलो. पण सगळीकडं ऊनच ऊन होतं, इतकं गरम होत होतं की तुम्हाला काय सांगू. तेवढ्यात आम्ही जय मल्हार कृषी पर्यटनापाशी पोहोचलो व तिथं आम्ही तिकीट काढले. पर पर्सन तिथं तिकीट 750 होती व लहान मुलांसाठी 500 रुपये होते. एंट्री केल्या केल्या तिथं आम्हाला पहिले वेलकम ड्रिंक दिली. ती इतकी चविष्ट होती की तुम्हाला काय सांगू. नंतर आम्हाला ब्रेकफास्टसाठी बोलवलं, तर तिथं मिसळ, स्वीटमध्ये शिरा होता. नंतर आम्ही पटकन आमचा ब्रेकफास्ट केला व आम्ही निघालो. व पुढे गेल्यावर तिथं खूप सारे बघण्यासारखे देखावे लावलेले होते. एका ठिकाणावरती रॉकेट्स, अंतराळवीरांचे कॉस्ट्युम्स, प्लॅनेट्सचे असे देखावे केलेले होते. खूपच छान होते ते, आम्हाला खूप आवडले. नंतर पुढे गेल्यावरती आम्हाला किल्ले पर्यटन दिसले. आम्ही आतमध्ये गेलो तर तिथं काय होतं, फक्त किल्ल्यांचे फोटो. आम्हाला वाटलं काहीतरी देखावे असतील, पण काहीसुद्धा नव्हतं, फक्त किल्ल्यांचे फोटो लावलेले होते. नंतर पुढं गेल्यावरती तिथे धनुष्यबाणाचे खेळ लावलेले होते, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या. त्या ॲक्टिव्हिटी आम्ही खूप एन्जॉय केला व नंतर आम्ही एवढ्या लांब कायसाठी आलो, फक्त आणि फक्त वॉटर पार्कसाठी. मग त्यासाठी आम्ही पटकन आवरलं व वॉटर पार्कसाठी निघालो. वॉटर पार्क इतका सुंदर होता की मी तुम्हाला काय सांगू. आम्ही सकाळच्या टायमिंगला गेलो होतो, त्यामुळे तिथं खूप गर्दी नव्हती. आम्ही सुरुवातीला पहिले राईड्स एन्जॉय केला, कारण का नंतर गर्दी झाली असती तर आम्हाला एन्जॉय करता आलं नसतं. नंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊन बसलो व मस्तपैकी सनबाथ घेत होतो. तेवढ्यात मी जरासा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला, पण एक माणूस येऊन माझा व्हिडिओ खराब करून गेला. 0 सिविक सेन्स, 0. नंतर मी शांतपणे एका ठिकाणी जाऊन बसले, पण नंतर माझ्या घरच्यांना कुठं बघवते मी एका ठिकाणी शांत बसलेलं. त्यांनीसुद्धा मला परत पूलमध्ये बघता बघता 2 वाजले. मला खूपच भूक लागली होती. मी पूलच्या बाहेर आले व माझ्या भावाला म्हणाले, चल आपण जाऊन काहीतरी खाऊया, पण तो काही केलं येईनच. मग मी तिथं काउंटरवर जाऊन आईस्क्रीम घेतली. मग आम्ही जेवण करण्यासाठी निघालो. तो बापरे, जेवणामध्ये काय काय होतं मी विसरले सुद्धा. आमरस, कढी, मठ्ठा, पुरणपोळी, मासवडी, पिठलं. मी जेवढे नावं घेईल तेवढे कमी आहे, पण जेवण एकच नंबर होतं. आम्ही पोटभर जेवण केलं व नंतर आम्ही तिथले प्राणी बघण्यासाठी गेलो. तर कबूतर, उंट, ससे, खूप सारे प्राणी होते. आम्ही आता खूपच जास्त दमलेलो होतो. आता आम्हाला कुठं फिरायला जाणं शक्यच होत नव्हतं. त्यामुळे आम्ही एका ठिकाणी बसून घेतलं. पण बापरे, तिथलं ऊन इतकं डेंजर होतं की तुम्हाला काय सांगू. व तिथं झाडांवरती असे झोके बांधलेले होते, ते खूपच जास्त सुंदर होते. तर मी बी थोडासा चान्स मारून घेतला. नंतर तिथं आमच्यासाठी उसाचा रस होता. आम्ही थंड असा उसाचा रस घेतला व आमची ट्रिप एंड केली. जर तुम्हालाही शहराच्या टेन्शनपासून ब्रेक हवा असेल, एकदा तरी मोराच्या चिंचोलीला नक्की भेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.